नमस्कार मंडळी. तर तुम्हाला आम्ही कोकम आंबे दाखवले. तर आता तुम्हाला आम्ही ना अजून घराच्या भोवती कसली कसली झाडं आहेत फळं फुलांची ती तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इथे आहे ना पाठची पडवी आहे. तिथे ना जांभळाचं आणि चिक्कूचं मोठं झाड आहे. ती जांभळं सगळी वर पत्र्यावर पडली होती. तर आमची गँग सगळी वर चढली होती जांभळं काढायला आणि झाडायला सुद्धा. पावसाच्या आधी सगळे झाडलोट करून घेतात सगळे. हे बघा जांभळं किती छान धरली आहेत ना, पडली पण आहेत भरपूर पिकलेली जांभळं. मग आम्ही सगळी गोळा केली आणि चिक्कू पण काढून घेतले थोडे थोडे. हे बघा, तुम्हाला तोडताना दाखवते. हम्म. हे बघा चिक्कू. आणि वरती सगळेजण 4 जण पत्र्यावर चिक्कू काढतात. मग ते झालं आणि मग इथे खाली बघा. चेरी 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 आंबट लागतात तोरणं ना. करवंद आहेत का रे? कडू कडू लागतंय. हा इकडे या ना. छान आहे ते बघा. हे ना केसात घालतात. लिंबू आलेत. पेरू आणि हे तुझ्या हातात काय? पेरू झुंकर मसाले पेरू. हे बघा, हे अशी कोकमं सोलून ठेवले. आता ह्याच्यात हळूहळू कोकमाचा रस उतरायला लागला आणि आता कोकम सरबत तयार झालं, रस तयार झाला. रस तयार होतो ह्याच्यात मीठ घातलंय हा थोडंसं. ओके, ह्याच्यात मीठ घातलं. हे बघा असं कोकमाचा आगळ. आणि हे येते, हे बघा धूप झाडाच्या. त्या कुठलं झाड आहे ते? क्रिसमस ट्री. ते बघा, ते दिसतंय ना लांब असं. तिकडे जाऊन काढा बरोबर. असू दे का? त्याच्या धूप बघा बघा, त्याच्यापासून आम्ही धूप बनवलाय. त्या झाडाला असे खाचे मारायचे आणि मग त्याच्यातून हा चीक बाहेर येतो. त्याच्यापासून आम्ही धूप बनवतो. आणि ह्याच्यात थोडी ह्याच्यात साखर घालून ठेवलेली. ह्याचं साखरेचं आपण सरबत बनवू शकतो. हे कोकमाचं साखर घालून ठेवली, उन्हात ठेवलं की त्याचा रस आपोआप येतो. अजून तयार नाही झालं. अजून पिकलेला आहे तो, मोठं लागते भरपूर. कापेत तिकडे तिकडे जा. त्या बघा, त्या पण झाडाला भरपूर फळं झालं. ही लिची आहे, लिची अजून तयार अजून आली नाही, आताशी येतात. इथे आले. चिकू
आणि हे चिक्कूचं झाड, आम्ही चिक्कू काढलेत भरपूर. हे पाते पण पाती फणस आलेत. तिथे खाली आहेत दोन, ते दाखवूया आतमध्ये. हे बघ इथे. एक क्रिसमस ट्रीचं असा या चिकापासून धूप होतो. आपण मच्छर होतात ना तेव्हा, आणि घरामध्ये सुद्धा आपण धूप हा जाळू शकतो. एकदम कडक असतो हा. असं काढायचा हा धूप, आणि याचा सुवास सुगंध पण खूप छान येतो. काळी मिरी अजून आली नाही, पण हे काळी मिरीचं झाड आहे. हा फाती फणस. जास्त करून कॅन्सर पेशंटसाठी ह्याला म्हणजे हा चांगला गुणकारी आहे, हे खाऊ शकतो आपण. आणि हा सीताफळासारखा लागतो, छान लागते याची टेस्ट. आता आपण पूजेला आपल्याला ते मोगऱ्याचं दाखव. मोगऱ्याचा हे बघा, ते मोगऱ्याची कळी आल्यात छान मस्त. आहे बघा इथे इथे मोगरा फुले. किती घेतलं सकाळला कळला. छान असं काय पूजेसाठी. हे बिमलीचं झाड आहे. हे छान असं आंबट लागतात. हे मच्छीमध्ये ह्याचं लोणचं सुद्धा बनवतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.